50% आरक्षणाची मर्यादा उठवावी, जातीनिहाय जनगणना करावी आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने फुलंब्री तहसीलदार यांना देण्यात आले आहे। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव व किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अशोक जाधव, इंदुमती केवट, गंगाधर गायकवाड, काकासाहेब तायडे, राजाराम आव्हाड, मोबिन बेग, सामाजिक कार्यकर्ते कारभारी वहाटुळे, प्रभू गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवशाही न्यूज फुलंब्री प्रतिनिधी तातेराव बनसोडे यांचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, शिवशाही न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालयावर आलेले आहोत। या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं काही निवेदन देण्यात आलेले आहे। आपण सविस्तर कॉम्रेड अशोक जाधव यांच्यासह आपण सविस्तर माहिती घेऊ। जाधव साहेब, काय निवेदन दिले? पहिले निवेदनाच्या अगोदर आपले शिवशाही चॅनलचे मी अभिनंदन करतो। आज खंत अशी वाटते, पहिला मुद्दा की तहसील आपण सकाळपासून 11 वाजेपासून आज 25 ते 30 माणसं, काही माणसं परत गेले, पण तहसीलला ताळे ठोकून तहसीलचे कर्मचारी आज एकही गैरहजर नाही। जरी त्यांचा संप असेल, सगळे गैरहजर, आणि त्यांचा संप असताना, संप चालू असताना पण कोणीतरी एक अधिकारीकडे आपल्याकडे पाहिजे होता। मी तहसीलदार साहेबाला फोन लावला। तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मी इकडे एक माणूस पाठवतो, निवेदन घ्या करता। मग आलो, म्हणून आपले ते गायकवाड सर आपले आले आणि म्हणून आपलं शिष्टमंडळ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिष्टमंडळ, विषय असा आहे की आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मागणी दिन, राष्ट्रीय मागणी दिन आहे। मग मागणी दिनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं देशव्यापी आंदोलन देशामध्ये, सर्व देशामध्ये चालू आहे। पुढे निदर्शनं, कुठे आंदोलनं, पुढे निवेदनं, हे कार्यक्रम सतत पूर्ण देशभर चालू आहे। म्हणून आज फुलंब्रीला त्या निमित्तानं आपलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिष्टमंडळ घेऊन तहसीलला आज हे निवेदन देण्यात आलं। हे निवेदन म्हणजे काय, जातीने जनगणना करावा आणि 50% जे आरक्षणाची मुदत आहे ती मर्यादा ती हटवा आणि त्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात यावं। आणि जेणेकरून मग ती वाढ केली तर साऱ्या समाजाचं, हा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे जातीचा, मराठा आरक्षणचा, तर हे या आरक्षणावर मर्यादा ओलांडली आणि जर ही समजा मर्यादा वाढवून दिली तर सगळ्याच्या याच्यामध्ये भागल्या जाईल आणि सगळ्याला आरक्षण हे बसवता येईल। आणि हे भांडणं जे आपल्या महाराष्ट्रात चालू हे भांडणं, हा तंटा मिटल्या जाईल। त्यांचं म्हणणं आहे बाबा 50% जी मर्यादा जी आरक्षणाची आहे तर ती हटवली पाहिजे, जेणेकरून जो आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जे आरक्षणाचा जो संघर्ष चालू आहे तो कुठंतरी थांबेल, असं कॉम्रेड अशोक जाधव यांचं म्हणणं आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।